हॅलो, नमस्कार अँड वेलकम. एक दिवस सापुतारा तलावाजवळ राहिल्यानंतर एक रिलॅक्स्ड स्टे अनुभवण्यासाठी आम्ही येऊन पोचलो द फन हेवन ऑन द हिल्स, हदगड येथे. ही प्रॉपर्टी सिरीज बाय मॅरिएट ह्या मॅरिएट बॉनवॉय खाली येत असल्याने ह्या स्टेचा अनुभव फारच उत्तम होता आणि त्याचा संपूर्ण अनुभव ह्या व्हिडिओमध्ये तुम्हालासुद्धा येईल. साधारण 2 वाजता इकडचे चेक इन होते, पण आम्ही ऑलमोस्ट 1 तासभर अगोदर येऊन इकडे पोचलो आणि चेक इन फॉर्मॅलिटीला वेळ लागेल हे रिसेप्शनवर अगोदरच आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे वेलकम ड्रिंकचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो ही प्रॉपर्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. चला तर मग पटकन ह्या प्रॉपर्टीची एक छोटीशी टूर घेऊया. चेक इनला आम्हाला वेळ लागणार आहे कारण आम्ही खूप लवकर आलो आहे आणि ते क्रिसमस डेकोरेशन्स खूप छान केलेले आहेत. नंतर दाखवते मी ते. कैरी पेरूचं आहे वाटतं. पेरूमध्ये कैरी घातली आहे का पेरूच आहे तो? पेरूमध्ये पेरू. इथे खाली बदकं आहेत. नाशिक सापुतारा हायवेवर सातमाळा डोंगर रांगेतील निसर्गरम्य ठिकाणी प्रसिद्ध हदगड किल्ल्याजवळच फन हेवन ऑन द हिल्स हे ठिकाण आहे. हा परिसर भरपूर मोठा आहे आणि ठिकठिकाणी छोटे छोटे लॉन एरियाज आहेत, डेक्स बनवलेले आहेत सनराईज आणि सनसेट पाहण्यासाठी. अशाच एका डेकवर आपण आत्ता चाललो आहे आणि हा असा छान एक ब्रिज त्यांनी केला आहे ज्याच्यावरनं तुम्ही येऊ शकता. सनसेट पॉईंट आहे आणि यांच्याकडे यांचा प्रायव्हेट सनराईज पॉईंटसुद्धा आहे, विच ऑब्व्हियसली वुड बी ऑन द अदर साईड. ह्या ज्या रूम्स आहेत मागच्या रूमला हा व्ह्यू आहे. तर हा जो व्ह्यू आहे संबंध हा या मागच्या रूम्सला आहे आणि हा सगळा परिसर. ह्याला मला हेवन अँड हेल आर नॉट जिओग्राफिकल लोकेशन्स, दे आर डायमेन्शन्स ऑफ एक्सपिरियन्स. आपण आलो, हे आहे त्यांचं संपूर्ण रिसेप्शन एरिया आणि रिसेप्शन एरिया इकडे आहे. त्यानंतर इथून मी मगाशी जाऊन तुम्हाला दाखवलं हा सनसेट पॉईंट आहे. हे थोडं लहान मुलांसाठी प्ले पार्क बनवलं त्यांनी, ट्रॅम्पलिन बोर्ड आणि सीसॉ वगैरे आहे. आणि त्यानंतर इकडे आहे हे त्यांचं लॉन आहे. इथे सगळ्या रूम्स आहेत आणि इथे काल त्यांनी 31st सेलिब्रेशनचं केलं असावं. या रूम्स आहेत सगळ्या इथे आणि एंटर केल्यावर पण इथे आहेत ह्या रूम्स आहेत. त्यानंतर हा सगळा रिसेप्शनचा एरिया आणि आय गेस पूल वगैरे पण इथेच आहे, तो मी दाखवते नंतर तुम्हाला. ह्या आहेत ह्यांच्या सगळ्या रूम्स लाईनीत आहेत. इधर हा व्ह्यू आहे समोर किंवा बॅकसाईडच्या रूम्सला तो व्हॅलीचा व्ह्यू आहे. हां, आणि इथूनच्या रूम्स जर तुम्ही घेतल्यात ना, घेतल्या अशा, तर इथे असा एक प्रायव्हेट कबाना पण आहे, ते बसून तुम्ही हे करू शकता. बेसिकली रूम्समध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला ॲट डिफरंट प्राइजेस. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे सगळ्या रूम्सची जी ही एक वॉल आहे ती अख्खी ग्लासची आहे, सिलिंग टू फ्लोअर. त्याची जरा गार्डन वगैरे बघूया आपण. नाही, पूल तिकडे आहे. इंस्टाग्रामवरती पिक्स तुम्ही इथे काढू शकता. हे छोटंसं नारळाच्या कलशासारखा झोपाळा जो हँगिंग असतो त्याच्याऐवजी जो त्याने खाली ठेवला आणि त्याच्यात कुशनिंग वगैरे केलं आहे. हा एक हार्ट सीट आउट आहे. आणि ह्या सगळ्या आहेत सातमाळा डोंगर रांगा आणि हा समोर दिसतोय तो आहे हदगड किल्ला. इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे आणि इथे बास्केटबॉलसाठी पण त्यांनी थोडीशी जागा करून ठेवलेली आहे, बास्केटबॉल स्पेस. रिसेप्शनच्या बाजूला लागूनच हा जिम एरिया आहे. सगळी चांगल्यातली इक्विपमेंट्स ठेवलेली आहेत. जेव्हा आम्ही इथे प्रॉपर्टी सगळ्या बघत होतो तेव्हा ही प्रॉपर्टी सगळ्यात पहिले लक्ष ह्यांनी का वेधलं आमचं, कारण की तिचा स्विमिंग पूल, ह्यांचा स्विमिंग पूल जो आहे ना तो दाखवते मी तुम्हाला. अप्रतिम पूल आहे त्यांचा. पूल आता या प्रॉपर्टीचा सगळ्यात सुंदर पार्ट जो बघून इथे यायची खरं तर मला इच्छा झाली तो म्हणजे इकडचा पूल. हा आहे पूल ह्यांचा.
इथं हा बेसिकली एक मल्टी लेड इन्फिनिटी पूल आहे आणि हा शेजारी दिलेल्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर ह्याचा दुसरा लेअर आहे, तो बघूयाच आपण. पाणी बोलवतंय अक्षरशः, खालचा भाग दाखवतंय. तो होता वरचा पार्ट. तर पहिला लेअर जो आहे पूलचा वरचा तो आहे किड्स पूल आणि आता आपण बघूया अडल्ट पूल. रूममध्ये गेल्यावर कपडे बदलून डायरेक्ट डुबकी. 4:10 मला काही प्रॉब्लेम नाही. हा आहे यांचा संपूर्ण पूल एरिया आणि इथून मस्त हा व्हॅलीचा व्ह्यू. इथून मस्त हा व्हॅलीचा व्ह्यू आहे. रिअली ब्युटिफुल लोकेशन. बापरे, इथे आल्या आल्या एकदम हर्बल तेलांचा वगैरे वास यायला लागला आणि इथे स्पा आहे त्यांचा. हा संपूर्ण स्पा एरिया आहे. हेल्पफुल. हा संपूर्ण स्पा एरिया आहे. इथे शॉवर कपल स्पासाठी केलेले आहेत अरेंजमेंट्स. स्वतःहून विलिंगली त्यांनी हे स्पा छान दाखवलं आहे. कपल स्पासाठी. ओके, नाईस, थँक्यू. स्टॉप रेकॉर्डिंग. तर ही होती संपूर्ण प्रॉपर्टीची टूर. ह्या ठिकाणचं चेक इन टाईम आहे दुपारी 2चं आणि आम्ही इथे पोचलो होतो साधारण 12:30 पाऊणलाच. त्यामुळे ऑलमोस्ट 1 तासाच्या तपश्चर्येनंतर फायनली आता जातोय आमच्या रूमवर. तर बघूया इकडची रूम टूर. गेट इन टू द रूम. स्पाच्या इथे आहे. छान वास येतोय. आय डोंट नो, हे बहुतेक झालेलं ओपन. हां, मस्त. सुमुख खाली थांबलाय लगेज येईपर्यंत. हां, दिस इज अ ब्युटिफुल रूम. सुमुख येतो तोवर मी रूम टूरच देते तुम्हाला एक छान. बराच वेळ थांबलो होतो आम्ही कारण आम्ही चेक इनच्या खूप टायमिंगच्या अगोदरच इथे आलो. हां, आता इथे आलेलो आहोत आपण. ही आहे रूम. हा आहे मस्त बेड मोठा. वॉशरूममध्ये बघूया. सुपर्ब वास येतो इथे. स्मेलिंग व्हेरी नाईस. हे आहे पूर्ण ह्यांचे. हे आहे मस्त शॉवर पॅनल आहे छान. बाकी आपले सगळे हे टॉयलेटरीज दिलेत. शॅम्पू, कंडिशनर आणि बॉडी वॉश. हे मस्त शॉवर पॅनल आहे आणि ह्या टाईल्स आहेत पण त्या वुडन फ्लोरिंगचा लुक देणार आहे. इकडे हे आपलं बाकीचं सगळं. बाकी इकडे आपलं वॉश बेसिन जिथे ह्या ड्रायर आहे. त्यानंतर इथे आपलं डेंटल किट आणि डेंटल किट शॉवर कॅप वगैरे दिलेलं आहे. बायो आणि ही मी आहे. तर लेट्स शो यू द रूम. बेड आहे मस्त. त्याच्यानंतर इथे टी व्ही आहे. वा, छान मनी प्लांट आहे इथे. सगळे रिमोट्स वगैरे दिलेले आहेत. इथे आहे फ्रीज. फ्रीजमध्ये एक गार पाण्याची बाटली आहे. बाहेर 2 पाण्याच्या बाटल्या आहेत. केटल, कॉफी, टी सप्लाईज, मेन्यू कार्ड. एक छान ऑफिस चेअर आहे. मस्त मिरर आहे इथे. फुल साईज मिरर तर नाही आहे इकडे. हाच एक मिरर आहे आणि आतमधला मिरर आहे. सो फुल साईज मिरर इज नॉट दॅट. एक मोठा सोफा पण आहे जेवायला वगैरे बसण्यासाठी.
आणि आता सगळ्यात छान पार्ट हा व्ह्यू ना, मी सुमो खाल्ल्यावर तुम्हाला उघडून दाखवेन इथून काय व्ह्यू आहे. कारण हा व्ह्यू तर गार्डनचाच आहे इथून, पण पूर्ण त्यांनी काच दिलेली आहे. आणि इथे लॅम्प्स आहेत, इथे आयफेल टावरचं काही काही पेंटिंग्स वगैरे आहेत. सुंदर अशी रूम आहे की रे. आणि हे मी दाखवलंच नाही, इथे आयनिंग बोर्ड आहे आणि इथे आहे क्लोजेट, त्याच्यात आहे ही सेफ, लॉन्ड्री बॅग्स, टॉयलेट स्लिपर्स. दॅट्स इट. ही आहे रूम. आणि येस, आय वॉज सेइंग की आय वुड से थँक्स टू माय ब्रदर साहिल. ही वर्क्स विथ मॅरियट बॉनवॉय आणि त्याच्यामुळे आम्हाला ही रूम डिस्काउंटमध्ये मिळालेली आहे. ज्या रेट, आजचा जो रेट आहे ह्या रूमचा, मी तोच कोट करणार आहे. आय एम नॉट गोइंग टू टेल यू अबाउट द डिस्काउंट, कारण ते डिस्काउंट जे आहे ते फक्त ब्लड रिलेशनमध्ये जे तुमच्या काम करतात मॅरियटमध्ये त्यांना मिळतं. त्यामुळे मी ते डिस्काउंटेड रेट नाही सांगणार. ज्यांचे रिलेटिव्स किंवा म्हणजे ज्यांच्या ब्लडलाईनमधले, ब्लड रिलेशनमधली लोकं आहेत मॅरियटमध्ये काम करणारी, त्यांच्याकडनं किंवा त्यांच्याकडनं तुम्ही हे डिस्काउंट्स अवेल करून घेऊ शकता. तर हे मला म्हणजे माझ्या भावामुळे आम्हाला हे डिस्काउंटेड रेटमध्ये मिळालेलं आहे. आणि आजचं आय थिंक 10 का 11 हजार रुपये आहे टॅरिफ. आणि आम्हाला नो डाऊट तेवढे नाही पडलेलं. आय एम नॉट गोइंग टू लाय टू माय व्ह्युअर्स, मला डिस्काउंटेड रेटमध्ये हे मिळालेलं आहे. सो दॅट्स इट. स्मोक आला आहे मला वाटतं. वेलकम. तो तिथून काय बघत होता? सुंदर सुगंध. मी आल्याला तेच बोलले की काय वास येतोय राव, मस्त वास येतोय. टेबल छान आहे ना हे. वॉर्डरोब नाही आहे इकडे. बघ ना, कुठं ठेवायचं सामान? सामान किधर रखने का भैया? इथे असेल आतमध्ये. जा बघ, मला तुझ्या रिॲक्शन बघायचे. या मुलाने 2 सेकंदात बघितलं वॉर्डरोब. मला माहिती आहे, अख्खा व्हिडिओ मी रूम टूरचं दाखवलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मला दिसलं हे वॉर्डरोब. 2 सेकंदात फाइंड आउट केलं. छान. आणि फायनली तुला मला आवडणारा शॉवर. तुझी चंगळच आहे बघायला गेलं तर. येस, पूल पण, हे पण. येस. आता मी कपडे बदलून पूलमध्ये जाणार आहे आणि मग खाऊ आपण. मी व्ह्युअर्सला सांगितलं की माझ्या भावामुळे आपल्याला ही रूम डिस्काउंटमध्ये मिळाली आहे. आणि सो मी राहुल ऑलरेडी थँक्स बोलले. डू यू वॉन्ट टू थँक हिम ऑन द व्हिडिओ? डेफिनेटली. तो जर मॅरियटचा एम्प्लॉई नसता तर आपल्याला एवढं छान रूम मिळाली नसती. छान रूम ह्या रेटमध्ये मिळाली नसती. आणि थँक्स टू हिम, कारण त्याला प्रायोरिटी पण मिळाली बुकिंगसाठी. त्यामुळे थँक्यू राहुल. आणि तुम्हाला वेगळं सांगायला नको, 25 डिसेंबरपासून 1-2 जानेवारीपर्यंतचा जो पिरियड असतो त्यावेळेला सगळीकडेच बुकिंग रेट्स खूप हाय असतात. त्यामुळे आम्हाला हे डिस्काउंट मिळाल्याने खूप फायदा झाला. वर्षातील सुट्ट्यांचे दिवस वगळता इतर दिवशी ह्या रूम प्राइजेस क्वाईट अफोर्डेबल आहेत. इथे रूम बुक करण्याचं दुसरं कारण म्हणजे ही ग्लास विंडो आणि त्यातून दिसणारा हा व्ह्यू. इथे समोर तुम्ही आत्ता पाहताय तो आहे हदगड किल्ला आणि ही एक गार्डन फेसिंग रूम आहे. ह्याप्रमाणेच इथे पार्शल व्हॅली व्ह्यू आणि फुल व्हॅली व्ह्यू रूमसुद्धा अवेलेबल आहेत. सुपर. पूर्ण गार्डन व्ह्यू नाही म्हणता येणार याला, पार्शल व्हॅली व्ह्यू रूम आहे. इथे व्हॅली दिसतीये, इथे डोंगर पण दिसत आहेत. हा, आणि पूर्ण वाज असल्यामुळे ना रात्री पण हा व्ह्यू खूप मस्त वाटणार आहे. व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू, नाईसली डन. हो ना. आता काल इथे 31st सेलिब्रेशन त्यांचं केलंय. गार्डन व्ह्यू जास्त छान दिसणार. हो. आणि इकडे बघितलं तर आता म्हणजे इथे पूर्ण 31st पार्टी काल झाली आहे. तर आता ज्यांची ही रूम असेल त्यांना डिरेक्टली इथून दिसलं असेल पार्टी. हा आहे या रूमचा संपूर्ण व्ह्यू. मी प्रॉपर्टी टूर आणि रूम टूरमध्येच आल्यापासून जवळपास 1 तास गेला आणि त्यानंतर इतकी थकले होते मी. आम्ही झोपलो आणि त्यानंतर आम्ही वी हेडेड टुवर्ड्स द पूल. 4:45 वाजले. तास खूप ऊन होतं दुपारी. त्यामुळे आता लेट्स हॅव सम पूल टाईम.
बिफोर द सनसेट्स आणि गारठा हवेत येईल. अजून तरी कोणी नाही इथे, त्यामुळे द पूल इज ऑल आज. इथे 4.9, 5, 4.10 आणि 5. यू फील सुमुख? येत नाही मला खूप गार आहे. गाव तर आहे पण बॉडी जरा टेम्परेचरला ॲडजस्ट करायला वेळ घेईल. होईल पण तिथे जास्त गार आहे. 4 वाजल्यानंतर पाणी खरंच खूप गार पडायला सुरुवात झाली होती आणि गारठासुद्धा होता हवेत. त्यामुळे मी तर स्वतःच्या मनाला आवर घातला आणि रेझिस्ट केलं पाण्यात जाणं. ये बंदा जिंदगी के मजे लेते हुए. सकाळी खूप गार असेल, मी नाही येऊ शकणार सकाळी. 11-11:30 काय करू, उद्या फोर्ट बघून आल्यानंतर येऊ. म्हणजे ते थकलो असू ना बॉडी. मी तर टाटा फिश आज उतरूच नाही शकली मी. भयानक गार आहे पाणी. येस, इथे सनसेट होतोय. बाहेर ये ना. थांब जरा, मी आधी टॉवेल गेलो होतो पूलवर, तेव्हा आमच्या रूममध्ये गेलो ठेवून गेलेत वेलकम टू द फन आणि हे चॉकलेट्स आणि कॅश्यूज वगैरे ठेवून दिलेत. आणि कधी कधी ना वातावरण बदललं की तुम्हीसुद्धा ॲज अ पर्सन थोडे वेगळे वागायला लागतात. मी तर ह्या वातावरणात एकदम चीझी झाले होते. लेट्स गो फॉर एन इव्हनिंग वॉक. हा आहे सगळा संध्याकाळचा व्ह्यू. नाही, हार्ट मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं आणि माय हार्ट इज सिटिंग इन साइड दिस हार्ट. साऊंडिंग व्हेरी चीझी. हार्ट इकडे बघ. कोणी लिहिली आहे माहिती नाही, पण कातर वेळेवरची ही एक खूप सुंदर कविता आहे. कातर वेळी का असे उगाच हळवे वाटते, का कसे कोण जाणे डोळ्यात पाणी दाटते. हुरहुर लावून मनाला एखादी आठवण निघून जाते, थांबले अजून तिथेच मी का असे उगाच वाटते. हॅपी. आणि पूलमध्ये जाऊन आल्याचं ते आईस बाथ घेतल्यासारखं वाटतंय मला. माझी तर काही हिंमत नाही झाली बाबा आज पूलमध्ये वगैरे जाण्याची, पण खूपच गार होतं. उद्या एकदा निघण्याआधी मी ट्राय करीन 11-11:30 वगैरे, कारण यांचं चेकआउट टाईम उशिराचं आहे थोडं. आणि पूलमधनं आईस बाथ घेऊन आल्यानंतर मी लगेच हॉट शॉवर घेतला. त्यामुळे असं वाटतंय की म्हणजे कॉन्ट्रास्ट बाथ झालाय तुझा. तो तुझ्या नर्वस सिस्टम, युअर नर्वस सिस्टम इज ट्रिगर्ड नाव टू पंप मोर ब्लड. अँटी एजिंग ट्रीटमेंट झाल्यासारखं झालंय मला ते. थेरपी झाल्यासारखं. कडकडून नाही लागली, त्यामुळे बहुतेक अर्धा तासात वगैरे कडकडून भूक लागेल तेव्हाच जेवूया. आणि इथे इतकं निवांत वाटतंय ना, म्हणजे हा ॲक्च्युली इथून आता हे कॅमेरामध्ये येत नाही आहे, पूर्ण व्हॅली आहे ही. एकदम शांत वाटतंय आणि इथे आपण माईक वगैरे काही लावलं नाही शूट. एवढं शांत आहे आणि आय होप तुम्हाला पण त्याच्यामुळे आवाज एकदम क्लिअर येत असेल आमचा. किती वाजलेत? 6:54. अच्छा, ऑरेंज लाईट येतो का रात्रीच्या वेळेला? ओके. आणि ह्या वॉचबद्दल कोणीतरी कॉमेंट केली होती 1-2 वेळा, कॅसिओ वॉच.
ते काहीतरी मॉडेल आय थिंक त्यांनी काहीतरी वेगळं हां, घेत नाव. त्यांनी स्टेनलेस स्टीलचा बेल्ट आहे म्हणून बहुतेक SS लिहिलं होतं असा माझा अंदाज आहे. पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कोडिंगमध्ये हे मॉडेल आहे A1200. जर लेदर बेल्ट घेतला तर मॉडेल होतं WDL आणि स्टेनलेस स्टीलचा असेल तर WHDA मला वाटतं. अच्छा, सो कॅसिओ वॉच फॅन. आणि ओके, मग भूक लागल्यावर जेवूया आता. हा रिसेप्शन एरिया आहे. आणि संध्याकाळी हे रिसेप्शन पण एकदम छान लाईट्सनी सजवलेलं होतं. ते दाखवण्यासाठी मी ही एक छोटी क्लिप घेतली होती. यांचं रेस्टॉरंट इतकं सुंदर आहे ना, पूर्ण जंगल थीम रेस्टॉरंट आहे. मी नंतर दाखवतेच तुम्हाला डिनरला गेल्यावर. पण मी आत्ता ही क्लिप का घेऊन ठेवली, कारण आम्ही ना एकदा रूममध्ये गेलो ना की मग आमचं काय गॅरंटी नाही मी आणीन तुला इथे. आमची गॅरंटीच नसते की आम्ही अरे खूप अंधार येतो, माझ्या फोनचा फ्लॅश बंद आहे, हा इथं उभं ना. आमची ना काही गॅरंटीच नसते की आम्ही परत निघू बाहेर आणि रूमच्या. त्यामुळे मी नाही पण हॉटेलचं इंटिरियर एकदम एस्थेटिक आहे. त्यामुळे घेऊन येऊ का व्हिडिओ? इथून थोडीफार आहेत लोक बसलेली. इगो हे काज एवढी गार तापली आहे ना, त्याच्यामुळे थंडी वाजते. ही म्हणजे एवढी गार झाली आहे ना ती काच, त्याच्यामुळे थंडी वाजते. आणि थंडी खूप वाजायला लागली की मला काही सुचत नाही. ही रात्र आहे 1 जानेवारीची. इथं भरपूर गारठा होता हवेत, त्यामुळे मला रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायचं नव्हतं. आणि मी सुमुखला सांगत होते प्लीज आपण रूममध्येच मागवूया, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. रिसेप्शनमधूनच आतमध्ये उजव्या हाताला एंट्री आहे ह्यांच्या रेस्टॉरंटकडे. पावरी नावाचं हे जंगल थीम रेस्टॉरंट आहे त्यांचं. इथे अला कार्ट मेन्यू अवेलेबल तर आहेच, पण त्यासोबत बुफे ऑप्शनसुद्धा आहेत. बुफे लागलेला होता गरम गरम, त्यामुळे आम्ही व्हेज बुफे ऑप्शन निवडला. आणि ह्यामध्ये भरपूर ऑप्शन होते. पिकल्सच्या व्हरायटीज, पापड, लोणची वगळता चाटमध्ये पाणीपुरी, शेवपुरी, पापडी चाट, पंजाबी स्टार्टर्स होते, हराभरा कबाब, व्हेज कटलेट्स, चायनीजमध्ये नूडल्स, वेजीज इन ब्राऊन सॉस, स्प्राउट सॅलड, फ्रूट सॅलड, रायत्यांचे प्रकार, गुजराती कढी खिचडी, पास्ता, क्रीम ऑफ मशरूम सूप, भाज्यांमध्ये ड्राय आलू पालक, मिक्स व्हेज करी, दाल पंचरत्न, राईस, असे मल्टिपल ऑप्शन्स इथे होते. त्यामुळे काय वाटेल ते खायला आम्हाला मुभा होती. इथे जंगल थीम्ड त्यांचं आहे. सॅलड आहे, चायनीज टोमॅटो सॅलड आणि स्प्राउट्स. सुमुखने घेतलं मशरूम सूप आणि चाट तर सोडूच शकत नाही. फ्राय करतोय सिंगापुरी नूडल्स आणि वेजीज इन ब्राऊन सॉस. याच्यामध्ये रेड चिली आणली नाही हां बरोबर, सिंगापुरी नूडल्समध्ये रेड चिलीज असतात ना, रेड. ठीक आहे, सुमुखच्या चेहऱ्यावर नाही चांगलं आहे. ओके, पण स्पायसीनेस तुला चालणार नाही. मी एक घास खाणार आहे. हॅव दिस पास्ता. मी थोडासाच आणणार तो, पण कारण मी नंतर कुलचा खाणार आहे. तू काय आणलंस? पास्ता ओ अल्फ्रेडो. यम्मी दिसतोय. यम्मी आहे ॲक्च्युली, यम्मी आहे ना. मस्त आहे. पास्ता मला जास्त आवडतो. चीझी क्रीमी ग्रेव्ही परफेक्टली मेड, म्हणजे शिजवला प्रॉपर, मेड नाही करायचा पेनीचं. आम्ही इथे मिक्स व्हेज करी घेतली आहे. पनीर कोल्हापुरी आहे, आलू पालक सुकी सब्जी आहे, रायता आहे, आणि हे मी कोल्हापुरी घेतली आहे. आणि हे बिबडी काय खिचिया पापड, खिचिया आहे. आणि आम्ही इथे बुफे का घेतला ते तर सुमुख तुम्हाला सांगेल. आज आहे 1 जानेवारी, आज आहे गुरुवार, आणि आम्ही गुरुवारी नॉनव्हेज खात नाही. तरी आम्ही बुफे घेतला कारण त्यांनी आम्हाला व्हेज बुफेसाठी, बिकॉज आम्ही नॉनव्हेज खाणार नाही आहोत, तर त्यांनी आम्हाला डिस्काउंट दिलं थोडं. तर ते काहीतरी आयडियली 1200 असतं, तर ते त्यांनी 900 इन्क्लुडिंग टॅक्सेस करून आम्हाला व्हेज बुफे दिला आहे. सो 1800 फॉर 2 पीपल विथ अ लॉट ऑफ स्प्रेड. आणि आता आमचा, आपण काय सांगितलं, नान नाही, लच्छा पराठा. लच्छा पराठा इथे आलेला आहे. ते गरम गुलाबजामुन आहेत, खरंच यम्मी दिसतात.
किवी पॅनाकोटा, स्ट्रॉबेरी पेस्ट्री, एक्झॉटिक नट्स ट्रेसलेचेस, त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि ब्राउनी आहेत ॲक्च्युली, पण ब्राउनीचं त्यांनी लावलंच नाही. आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. काय काय डेझर्ट्स घेतलेत सांग बरं. नाव विसरलो. हा स्ट्रॉबेरी केक आहे. एक किवी पॅनाकोटा आहे, याचं नाव विसरलो. ही ब्राउनी दिसते, ही ब्राउनी आहे प्रॉपर काहीतरी वेगळं नाव लिहिलं. आणि हे आहे आईस्क्रीम स्ट्रॉबेरी जे मी खाणार आहे. आवडलं हे किवी पॅनाकोटा, आम्ही लगेच संपवून टाकलं ते. आणि तुम्हाला रिव्ह्यू पण द्यायला विसरलो खाताना. नो फ्रेश. असे सुकलेले असतात ना, ते तसे सुकलेले नाही आहेत. क्रीम स्पॉन्ज. तर यांचे सगळेच डेझर्ट्स अतिशय टेस्टी होते. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ते खूप दिवस फ्रोझन होऊन ज्या पेस्ट्रीजमधला स्पॉन्ज सुकून जातो, ड्राय पडतो, तसे बिलकुल लागत नव्हते. खूप फ्रेश होते हे केक्स. इवन त्यांचं ते ट्रेसलेचेस खूप छान होतं. किवी पॅनाकोटा तर मला भयंकर आवडला, कारण तो अतिशय कमी गोड होता. आणि वॉलनट ब्राउनीज पण एकदम फ्रेशली मेड होत्या. जेवणाचं म्हणाल तर जेवण स्प्रेड भरपूर होता. टेस्ट पण छान होती, पण भाज्या जरा स्पायसियर साईडवर होत्या. बाकी सर्विस अँड ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि स्प्रेड पाहता एकूण छान अनुभव होता. शोधायचंच आहे यांना. हा कुठला किडा आहे तुम्हाला माहिती असेल, आवाज आहे का, आणि कुठला किडा आहे त्याचं नाव माहीत असेल तर सांगा. Good morning. गुड मॉर्निंग. Ready for the breakfast? येस. The Sunrise Point. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे आमचा ट्रिपचा दिवस 3रा आणि सनराईज पाहण्यासाठी यायचं ठरवलं होतं, पण खूप दमलो होतो त्यामुळे झोपून गेलो. मग सनराईज झाल्यानंतर थोडं विटॅमिन डी घेण्यासाठी इथे येऊन बसलो होतो. आणि आता इकडचा बुफे ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय करणार आहोत. द फन हदगड सापुतारा इथे आम्ही राहिलो आहोत. आणि आता नाश्त्याचे इथे काय काय ते आपण बघूया, आणि रिव्ह्यू पण आम्ही तुम्हाला देतोच यांच्या बुफे स्प्रेडचा. सो लेट्स गो. करायचं याला पशु पक्षी प्राणी दिसले की हा असं थांबूनच जातो, येतच नाही. काय बुक बघतोयस, येडी येत ती एकदम. आणि तुम्हाला वाटेल मी काय ह्या मुक्या प्राण्यांना वेडं वगैरे म्हणते, पण मला अनुभवच त्यांचा तसा आहे. यू विल नॉट बिलीव्ह, माझ्यावर एकदा बदकांनी अटॅकसुद्धा केला होता. आणि ही सुद्धा तशीच असतात, म्हणजे ती मुळात टेरिटोरियल असतात खूप. आणि आपण त्यांना काहीही केलं नाही, डिवचलं नाही, त्यांच्या बाजूने फक्त आपण चालत जरी वावर केला ना, तरी त्यांना असं वाटतं की आपण त्यांना काहीतरी हार्म करणार. ते खूप बोंबलायला लागतात. आणि ही सुमुक्त सारखाच त्यांच्यापाशी होता, त्यामुळे मला पण कंटाळा येतो. मग त्याचं प्राणीप्रेम इतकं जागं होतं की तो त्यांच्यात पूर्णपणे रमतो. आणि ही नुसतीच बोंबलत होती, त्यामुळे मी असं म्हटलं की वेडी बदक काय बुक बघतोयस, येडी येत ती एकदम. टोस्ट आहेत. डिनरसारखाच ब्रेकफास्ट मेन्यू पण वाईड होता. बऱ्याच प्रकारचे डिटॉक्स वॉटर, फ्रेश फ्रूट्स, त्यानंतर कर्ड, पराठे, युरोपियन ब्रेकफास्ट ऑप्शन्स होते, बेक्ड बीन्स होते, त्यानंतर चिकन सॉसेजेस वगैरे सुद्धा अवेलेबल होते. इथे पोहे आहेत. त्यानंतर गुजराती व्हरायटीसुद्धा होती, खाकरा, फाफडा. आणि बेवरेजेसमध्ये टी, कॉफी होतं. त्यानंतर हे कोल्ड स्टेशन होतं, जिथे कोल्ड कॉफी शेक्स होते, फ्रेश वॉटरमेलन ज्यूस, आणि इथे पण काही डिटॉक्स वॉटर्स वगैरे अवेलेबल होती. त्यासोबतच हे चिकन सॉसेजेस आणि बॉइल्ड एग्ज आहेत. बेक्ड आणि फ्राईड वेजीससुद्धा होते. आणि बाकी पुरी, त्यानंतर पुरीसोबत खायला छोले, कोल्ड सँडविचेस, सिरिल्स होते, म्युस्ली होतं. त्याच्यासोबत घ्यायला हॉट अँड कोल्ड मिल्क. साऊथ इंडियनमध्ये हा बोंडा वडा होता. त्यानंतर मिरची भजी होती, इडल्या होत्या, आणि अलॉंग विथ दॅट स्टीमिंग हॉट सांबर आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्यासुद्धा अवेलेबल होत्या. सोबतच इथेसुद्धा लाईव्ह डोसा उत्तपम काउंटर होता. गरम गरम मसाला डोसा आलेला आहे. इथे
इथे मी घेतलेत टोस्ट सॉसेज आणि बेक्ड वेजीज. सुमुखने बोंडा वडा घेतला आहे, त्यानंतर घेतलं एक सँडविच आणि सॉसेजेस. पटेटो वेज घेतले 2. पटेटो वेजेस. ओके, हां मी पण पटेटो वेजेस घेतलेत. मसाला ऑमलेट मागवला आणि हा माझा प्रॉपर युरोपियन ब्रेकफास्ट करणार आहे मी. सॉसेजेस, ब्रेड टोस्ट विथ ऑमलेट अँड बॉइल्ड वेज ब्रेड. आणि सगळ्यात म्हणजे पॅकेज ज्यूस नाही आहे, फ्रेश वॉटरमेलन ज्यूस. आणि दुसरं डिटॉक्स वॉटर आहे तिथे. मी डिटॉक्स वॉटर ऑफिसमध्ये प्यायलेलं आहे, त्यामुळे मला तोंडाची चव खराब नाही करायची, तर मी डिटॉक्स वॉटर घेतला नाही बिलकुल. तर वॉटरमेलन ज्यूस इज व्हेरी नाईस. फ्रेश फ्रूट ज्यूस आहे तो. आणि येणार आहे ही कोल्ड कॉफी आणि हे थोडंसं मफिन्स वगैरे पण आणले टेस्ट करायला. अप्रतिम कोल्ड कॉफी आहे आणि मफिन तर खूपच छान आहे. व्हेरी सॉफ्ट अँड गुड. द डोनट इज नॉट दॅट सॉफ्ट अँड ग्रेट. इट्स नॉट टेस्टिंग दॅट फ्रेश. कोल्ड कॉफी इज अप्रतिम. ब्रेड विथ ऑरेंज मार्मलेड आणि हा माणूस चहा नाही सोडू शकत. त्याची भजी एकदम अप्रतिम. नाश्त्याचं म्हणाल तर मी डिनर बुफेपेक्षासुद्धा ब्रेकफास्ट बुफे मला खूप आवडला, कारण सगळ्याची चव खूप सटल होती. फ्लेवर्स एकदम बॅलन्स्ड, काहीच तिखट नाही. डोसे एकदम क्रिस्पी, ऑमलेट्स पण खूप सुंदर बनवलेली होती आणि भरपूर व्हरायटी होती ब्रेकफास्टमध्ये. आणि आज आम्ही नॉनव्हेज खाऊ शकणार होतो, त्यामुळे असेल कदाचित मला ती जास्त वाटत. पण एकंदरीत नाश्ता छान होता आणि नाश्ता हा कॉम्प्लिमेंटरी आहे इथे, त्यामुळे यू डोंट हॅव टू पे एनिथिंग एक्स्ट्रा. तुमच्या रूम टॅरिफमध्ये इन्क्लुडेड आहे. हे सिनेमन ब्रेडसुद्धा खूप सॉफ्ट आणि टेस्टी होते आणि नाश्ता एकंदरीत अप्रतिम. हा बहुतेक बँक्वेट त्यांचा बघू का जाऊन काय. तर हा आहे त्यांचा बँक्वेट हॉल आणि इथे वेडिंग्ससुद्धा होतात. तर ही आहे ती स्पेस. मस्त होता, खूप कम्फर्टेबल स्टे, खूप छान फूड. व्ह्यू दाखवते इकडचा. इफ यू प्लॅन टू विजिट, ह्या सगळ्या रूम्स आहेत अशा इथे आणि इथे. सगळ्या रूम्स ह्या अशा एका लाईनीत आहेत, खालती एक वरती एक, व्हॅली फेसिंग. आमची ती रूम आहे गार्डन फेसिंग वरची. त्याच्याही मागे रूम्स आहेत अगेन, दॅट विल बी फेसिंग द व्हॅली. आणि हे आहे सगळं हा व्हॅली. आणि ह्यातला हदगड किल्ला, मला वाटतं हा हदगड किल्ला आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे हा. आणि दॅट्स इट. हा व्ह्यू आहे. खूप छान सिटआउट्स आहेत इथे. सिटिंग स्पेस एवढी आहे की मस्त आणि निवांत आहे. कारण आम्ही 31 डिसेंबरच्या दुसरा दिवस, 1 जानेवारीला इथे आलो, त्यामुळे एवढी गर्दी पण नव्हती. त्यामुळे खूप निवांत होतं एकदम. गर्दी आहेत लोक, असं नाही की कोणी नाही आहे, आहेत लोक, बट स्टील गर्दी कमी. आणि सुमुख परत बहुतेक बदकांकडे नाही येतो आहे, माझ्या इकडे येतो, बदकांकडे नाही जात आहे. सो आय वॉज जस्ट रिव्ह्यूइंग द प्लेस. सो इफ यू वॉन्ट टू ॲड समथिंग यू कॅन ॲड अबाउट द कम्फर्ट स्टेइंग हिअर. लाईक इफ यू वूड लाईक टू ॲड समथिंग. कसा होता स्टे, कसं वाटलं? प्लेझंट लोकेशन आहे खूपच. आणि स्पॉट्स बनवलेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसायला. छान असे सोफा टाकलेत, चेअर्स टाकलेत आणि प्रत्येक स्पॉटवरनं काही ना काही व्ह्यू आहे छान. आता जसं इथून आपण हदगड आहे, त्या साईडला एक सनराईज पॉईंट आहे. मी आता तेच कन्फ्यूज. हाच आहे ना हदगड किल्ला? हदगड हाच आहे. त्यानंतर तिथे एकीकडे सनराईज पॉईंट आहे, एकीकडे सनसेट. हा आपण जिथे बसलो दिस इज सनसेट पॉईंट. हा इथे सनसेट हा पॉईंट, सनसेट पॉईंट आहे. त्यामुळे ते प्रत्येक स्पेसेस त्याने एवढा छान युटिलाइज केलेत ना. लोकेशन खूप छान आहे आणि ॲक्च्युली खूप प्लीजिंग आणि काय बोलतात, एकदम प्लेझंट वातावरण आहे इकडे. कुठेही शोषा जास्त नाही आहे, एकदम सटल आणि एकदम खूप सस्टेनेबिलिटीवर भर आहे. वॉशरूम्समध्ये सुद्धा टिश्यू रोल्स प्रोव्हाइड केलेत, बट तरी दे आर इन्सिस्टिंग. छोटे छोटे त्यांनी नोट्स टाकलेत की बी काइंड विथ द नेचर, यूज टॉवेल्स इन्स्टेड ऑफ दिस वगैरे. म्हणजे ठिकठिकाणी. त्याच्यानंतर खतं पण मला वाटतं ते स्वतः वेस्टपासून बनवून इथे गार्डन मेंटेन केली आहे. गोष्ट आवडली ती म्हणजे ह्या प्रत्येक रूम्स आहेत ना,
याच्यामध्ये तुम्हाला आयदर गार्डन व्ह्यू और व्हॅली व्ह्यू हा आहेच, पण फॉर्च्युनेटली आपल्याला जी रूम मिळालेली आहे ती गार्डन व्ह्यू असून सुद्धा आपल्याला पण हा थोडाफार पार्शल व्हॅली व्ह्यू आहे. Yes. त्यामुळे आपल्या रूमचं लोकेशन एवढं छान आहे ना, त्यामुळे त्या साईडच्या ज्या रूम्स आहेत त्यांना फक्त दोन्ही व्ह्यूज आहेत. पण तिथे एक प्रॉब्लेम आहे. आता ही लोक कसं आहे, ह्यांना प्रायव्हसी जास्त मिळणार कारण इथे समोर काही नाही आहे. आपल्या केसमध्ये कसं आहे, समोर हे लॉन येतं, इथे लोक वगैरे असतात बसलेली खेळ, त्यामुळे प्रायव्हसीसाठी पूर्ण वेळ आपण उघडा नाही ठेवू शकत. मधल्या रूम्स आहेत ना त्यांना खूपच प्रायव्हसी आहे. साईड्स आणि आय थिंक ह्याला ना समोर आपली फक्त अख्खी एक साईड अशी आपल्याला असं साईडला पण आहे का काच? हां, ह्या रूम्सला अजून एक स्पेसिफिक गोष्ट मी सांगते तुम्हाला, ही अशी आणि अशी एल शेप्डमध्ये ग्लास आहे आणि इथे आमच्या रूम्सला ना तेवढी नाही. अर्थात काहीतरी डिफरन्स असणार, ह्या रूमचं टॅरिफ पण जास्त आहे. पैसे लोकेशनचे आहेत कारण ही जागा वन ऑफ अ काइंड आहे. बाकीचे जे आहेत इथे रिसॉर्ट्स ते बरेच खाली आहेत, एवढ्या वरती कोणाचीच प्रॉपर्टी इतक्या वर नाही आहे. क्लब महिंद्राचं पण आहे, पण तेही म्हणजे बेसला आहे किल्ल्याच्या, एवढ्या वरती हे एकमेव आहे. त्या लोकेशनचे ते बेसिक म्हणजे एक तर ह्यांचं हे ॲस्थेटिक्स की अख्खं हॉटेल एकत्र असं उभं केलेलं नाही आहे त्यांनी. 68 काय 70 रूम्स आहेत, पण त्या सगळ्या अशा हॉरिझॉन्टली स्प्रेड केल्या आहेत अक्रॉस द व्हॅली. ते त्यांनी खूप सुंदर हॅज डन अ व्हेरी ब्युटिफुल जॉब. त्यांनी जसं हे सगळं हे केलं ना सेट, इट इज व्हेरी ब्युटिफुल, परफेक्ट वापर केला आहे त्या ह्याचा. तसं पाहिलं तर ही प्रॉपर्टी इतकी मोठी आहे, 68 काय हे लोक इकडे 168 रूम्स करू शकले असते वर 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 जर करत गेले असते तर, आणि त्या हायराईजचे ते चार्ज पण करू शकले असते. पण तसं न करता लिमिटेड रूम्स ठेवल्यात, पण सर्व्हिस उत्तम देत आहेत, जेवण क्वालिटी खूप चांगली आहे. मी आत्ता हेच सांगत होते, त्यामुळे व्हेरी नाईस. सो वी वूड रेकमेंड दिस प्लेस, बट सी टू इट इफ यू गेट सम डिस्काउंट्स, कारण ह्यांचं प्रायझिंग आहे ना, प्रायझिंग 5 स्टार सारखं आहे, पण ॲक्च्युअल द स्टे इज 3 स्टार, पण यू डोंट फील ॲज इफ यू आर स्टेइंग इन अ 3 स्टार. फील अँड कम्फर्ट फूड वगैरे, फूड मी म्हणेन 4 स्टार, कारण 5 स्टारचा स्प्रेड अजून जास्त असतो. पण अदरवाईज थोडं डिस्काउंट्स वगैरे जेव्हा चालू असतात, थोडं प्री बुकिंग वगैरे करून तुम्ही बुक करा. एकदम तुम्ही 17,000-18,000 पर नाईटने बुक केलं तर तुम्हाला ते थोडं एक्सपेन्सिव्ह वाटू शकतं, कारण मग तेवढ्या पैशात तुम्ही 5 स्टारमध्ये राहू शकता. तर त्या ह्यानी बघा, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडं महाग वाटतं, बट अदरवाईज इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लोकेशन. आणि सापुताऱ्यात आलात तर एक दिवस तिकडे राहा. आम्ही आज जसं राहिलेलो सिटी सेंटरजवळ, ते सगळं एक्सप्लोर करा आणि मग इथे या, मस्त रिलॅक्स व्हा, एक दिवस राहा, खा प्या, आराम करा आणि मग घरी जा फ्रेश होऊन. मागच्या महिन्यात हृदयाला चटका लावून जाणारी घटना घडली. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांचे अकाली निधन अत्यंत दुःखद आणि धक्कादायक. दादांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वराच्या चरणी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.